नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर ॲग्रोविथ मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, PM किसान योजनेचा 17वा हप्ता या दिवशी या लाभार्थ्यांनाच बँक खात्यात हा जमा करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, ही बातमी आहे PM किसान योजनेसंदर्भातील। तर मित्रांनो, पाहूयात काय आहे महत्त्वपूर्ण अपडेट। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, PM किसान सन्मान निधी योजना ही एक महत्त्वाची योजना आहे, तर जी की भारतीय शेतकऱ्यांना सरकारी मदत पुरवते। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये हे दिले जातात। तर ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आहे। तर आणि 2019 मध्ये तिचे उद्घाटन करण्यात आले असून आतापर्यंत शेतकऱ्यांना 16 हप्ते हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे वर्ग करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, आता लवकरच हा 17वा हप्ता हा इन्स्टॉलमेंट हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा करण्यात येणार असल्याची माहिती ही समोर आली आहे। तर आता शेतकरी PM किसान योजना सन्मान निधी योजनेचा 17व्या हप्त्याची वाट हे पाहत आहेत। तर या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 3 हप्ते या वेळा हप्ते हे दिले जातात। तर मित्रांनो, त्यामध्ये शेतकऱ्यांना 17वा हप्ता हा तपासणीसाठी शेतकऱ्यांना काही काळ प्रतीक्षाही करावी लागणार आहे। तर PM किसान योजना संदर्भात सन्मान निधी योजनेच्या 17व्या हप्त्याची पेमेंट ही लवकरच अपेक्षित आहे। पर PM किसान योजना सन्मान निधी या योजनेच्या 17व्या हप्त्याची ही तारीख हे देखील अद्यापही जाहीर केलेली नाही, परंतु तुम्ही त्याची माहिती PM किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती पाहू शकता। परंतु तुम्ही लक्षात घ्या की या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये हे मिळतात। तर PM किसान योजनाची सन्मान निधी या योजनेनुसार 28 फेब्रुवारी 2024 रोजी माननीय प्रधानमंत्री देशातील सर्व पंतप्रधान किसान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 16वा हप्ता हा पाठवला होता। तर आता त्यानंतर 17व्या हप्त्याची तारीख ही देखील ठरलेली नाही। तर या मीडिया रिपोर्टनुसार 17वा हप्ता हा मे अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यांवरती जमा केला जाऊ शकतो। तर मित्रांनो, हा हप्ता 17वा हप्ता हा कोणत्या लाभार्थ्यांना हे मिळणार आहे ते आपण पाहूया। तर आता सर्व शेतकरी 17व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत, मात्र या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना एक गोष्ट करावी लागेल, तर ते म्हणजे शेतकऱ्यांना PM किसान कडून KYC करणे हे देखील बंधनकारक आहे। तर मित्रांनो, अशा शेतकऱ्यांना 17वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा जमा करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, मीडिया रिपोर्टनुसार हा 17वा हप्ता मे अखेरीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती ही समोर आली आहे। तर मित्रांनो, आजची माहिती ही माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बेल नोटिफिकेशन ऑन करा। धन्यवाद।